नमस्कार. नर्चर डॅशबोर्डच्या या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण नर्चर डॅशबोर्डचे ओव्हरव्ह्यू पेज कसे काम करते हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी तुमच्या नर्चर डॅशबोर्डमध्ये लॉग इन करा. लॉग इन केल्यावर जे पहिले पान तुमच्यासमोर येईल तेच आहे ओव्हरव्ह्यू पेज. हे पेज अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे की नर्चरमधील सर्व महत्त्वाचे की इंडिकेटर्स तुम्हाला एका नजरेत समजतील. आता हा डॅशबोर्ड कसा पाहायचा ते समजून घेऊया. स्क्रीनच्या अगदी वर तुम्हाला वेगवेगळे टॅब्स दिसतील जे डॅशबोर्डवरील वेगवेगळ्या पानांची माहिती दाखवतात. यातले पहिले टॅब आहे ओव्हरव्ह्यू, जिथे नर्चर संबंधित सर्व माहिती तुम्हाला एकत्रित स्वरूपात पाहता येते. आता आपण फिल्टर्सबद्दल समजून घेऊया. सर्वात आधी तुम्हाला एज ग्रुप म्हणजेच वयोगट फिल्टर दिसेल. इथे ऑल एजेस निवडल्यास 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील सर्व सॅम बालकांची माहिती दिसेल. 6 months to 35 months निवडल्यास 6 महिने ते वर्षाखालील, तर 36 months to 59 months निवडल्यास 3 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची माहिती तुम्हाला मिळेल. यानंतर आहे टाईम पिरियड फिल्टर, जिथे तुम्ही विशिष्ट आर्थिक वर्ष किंवा महिना निवडू शकता ज्याचा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायचा आहे. त्यासाठी फक्त संबंधित महिन्यांवर क्लिक करा. निवडलेले महिने तुम्हाला लगेच गडद निळ्या रंगात दिसतील. आवश्यक कालावधीच्या निवड झाल्यावर खाली दिलेले अप्लाय बटनावर नक्की क्लिक करा. आता वळूया जॉग्रफी फिल्टरकडे. या फिल्टरने तुम्ही थेट राज्य स्तरापासून ते अगदी प्रोजेक्ट स्तरापर्यंतचे ॲनालिसिस अतिशय सोप्या पद्धतीने पाहू शकता. तसेच ग्रामीण, शहरी, आदिवासी किंवा ग्रामीण आणि आदिवासी भागांचे ॲनालिसिससुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल. सर्व विभागांचा परफॉर्मन्स पाहायचा असेल तर ऑल डिव्हिजन्स निवडा, किंवा विशिष्ट विभागाचा पाहायचा असेल ड्रॉपडाऊनमध्ये तो डिव्हिजन निवडा. अगदी याच पद्धतीने तुम्ही जिल्हा आणि प्रोजेक्टची निवड करून अप्लायवर क्लिक करू शकता. आता तुमच्या डाव्या बाजूस लक्ष द्या. इथे तुम्हाला विविध इंडिकेटर्स दिसतील. हे इंडिकेटर्स पोषण ट्रॅकरमधून आलेल्या एकूण सॅम बालकांच्या संख्येपासून ते त्यांच्या तपासणी आणि उपचारांच्या विविध टप्प्यांवर आधारित असतील. प्रत्येक इंडिकेटरचे परफॉर्मन्स तुम्ही निवडलेल्या जॉग्रफी आणि टाईम पिरियडनुसार आपोआप बदलत राहतील. डॅशबोर्डच्या अगदी मध्यभागी तुम्हाला एक आकर्षक कलर कोडेड मॅप म्हणजेच नकाशा दिसेल. हा नकाशा निवडलेल्या इंडिकेटर आणि जॉग्रफीनुसार परफॉर्मन्स अगदी रंगाच्या माध्यमातून दाखवतो. आपण एक उदाहरणच पाहूया. समजा तुम्हाला मागील मार्च महिन्यातील राज्यातील सॅम बालकांची संख्या पाहायची आहे, तर इंडिकेटरमध्ये चिल्ड्रेन विथ सॅम निवडा, टाईम पिरियडमध्ये मार्च महिना निवडा आणि अप्लायवर क्लिक करा. जॉग्रफीमध्ये स्टेट म्हणून महाराष्ट्र, डिव्हिजनमध्ये ऑल डिव्हिजन्स आणि डिस्ट्रिक्टमध्ये ऑल डिस्ट्रिक्ट निवडा आणि अप्लायवर क्लिक करा. आता मध्यभागी तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसेल आणि जिल्ह्यांचा परफॉर्मन्सनुसार त्यावर वेगवेगळ्या रंगांचे शेड्स दिसतील. ज्या जिल्ह्यांमध्ये सॅम बालकांची संख्या जास्त आहे ते जिल्हे तुम्हाला गडद लाल रंगात दिसतील, तर कमी सॅम बालके असलेले जिल्हे फिकट लाल रंगात दिसतील. तुम्ही फक्त नकाशावर एखाद्या जिल्ह्यावर कर्सर नेलात की त्या जिल्ह्याचे नाव आणि त्याची परफॉर्मन्स तुम्हाला लगेच स्क्रीनवर पाहता येईल. याच नकाशाच्या खाली एक बारग्राफ दिलेला आहे. हा आलेख जिल्हानिहाय सॅम बालकांची संख्या शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागानुसार छान विभागून दाखवतो. डाव्या बाजूला जिल्ह्यांची नावे आणि त्यातील सॅम बालकांची संख्या दिसेल. तुम्ही टॉप 10 बटनवर क्लिक करून सर्वात कमी सॅम बालके असलेले उत्कृष्ट 10 जिल्हे आणि बॉटम 10 बटनवर क्लिक करून सर्वात जास्त सॅम बालके असलेले 10 जिल्हे एका क्लिकवर पाहू शकता. तसेच ऑल निवडल्यास सर्व जिल्ह्यांची संपूर्ण यादी दिसेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या इंडिकेटर्स आणि जॉग्रफीनुसार हे मॅप आणि ग्राफ बदलतील आणि तुम्हाला टॉप 10 परफॉर्मिंग आणि पुअर परफॉर्मिंग जिल्हे किंवा प्रोजेक्ट्स सहज पाहता येईल.
जर तुम्हाला नर्चरमधील सर्व इंडिकेटर्सचा एकत्रित आणि झटपट आढावा घ्यायचा आहे, सर्वात उजव्या बाजूला ओव्हरव्ह्यू समरीवर क्लिक करा. इथे तुम्हाला निवडलेल्या जॉग्रफीनुसार एक समरी ग्राफ दिसेल. जर तुम्हाला तपासणी म्हणजेच असेसमेंटचे ओव्हरव्ह्यू पाहायचे असेल तर असेसमेंट स्टेटसवर क्लिक करा. इथे तुम्हाला असेसमेंटच्या विविध टप्प्यांचा एक शँकी ग्राफ दिसेल. तसेच डाव्या बाजूस 2 डोनट ग्राफ दिसतील. पहिला ग्राफ दाखवेल की असेसमेंटनंतर किती बालकांना VCDC, NRC किंवा इतर सेवांसाठी पाठवण्यात आले. तर दुसरा ग्राफ असेसमेंट न होऊ शकण्याची मुख्य कारण स्पष्ट करेल. जर तुम्हाला VCDCचे ओव्हरव्ह्यू पाहायचे असेल तर VCDC स्टेटसवर क्लिक करा. इथेही मध्यभागी शँकी ग्राफ दिसेल. डाव्या बाजूस VCDCमधून डिस्चार्ज झालेल्या बालकांची समरी आणि त्यातील VCDCमध्ये प्रवेश न होऊ शकण्याची कारणे ग्राफच्या स्वरूपात स्पष्ट दिसतील. तर अशा प्रकारे नर्चर डॅशबोर्डच्या ओव्हरव्ह्यू पेजच्या माध्यमातून तुम्ही सर्व इंडिकेटर्सचे अतिशय सविस्तर ॲनालिसिस पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.